राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भुजंग चव्हाण. आज दिनांक 12 ऑक्टोबर 2014. आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. भाजपा युती संदर्भात उद्धव ठाकरे आज आपली भूमिका मांडणार. निवडणूक प्रचाराचा असाही प्रयोग. ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्या प्रचारासाठी आज कवी संमेलन. जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणे बदलणारी मोदींची सभा आज ठरणार लक्षणीय. देगलूर मतदारसंघातून जय मल्हार सेनेच्या सेना पाठिंब्याने क्षीरसागर यांना आणखी एक धक्का. माजी खासदार भास्कररावांनी हलविले सूत्रे. बुलढाणा अर्बन बँकेच्या कार्यालयाच्या स्थलांतर. उद्घाटन कार्यक्रमाला राधेश्यामजी चांडक यांची प्रमुख उपस्थिती. पक्ष आणि जनतेशी गद्दारी करणारा मतदार राजा घरी बसविणार का? मतदारांमध्ये चर्चेला ऊत. आता बातमीपत्र विस्ताराने. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज एक महत्त्वपूर्ण घोषणा करणार असल्याची जाहिरात वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून झळकली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळामध्ये एकच खळबळ उडाली आहे. 2 दिवसापूर्वी एका वृत्तवाहिनीला बोलताना राज ठाकरे यांनी शिवसेना मनसे युती संदर्भात चर्चा झाल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरे नक्की काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. भाजपासोबत राज्यातली युती तुटली आहे तरी देखील केंद्रातली युती कायम आहे. त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेसह अनेक ठिकाणी शिवसेना आणि भाजपाची स्थानिक स्वराज्य संस्थांमधील युती कायम आहे. त्यामुळे यावेळी उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. तिकडे मनसेसोबत देखील निवडणुकीआधी संधान बांधण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं होतं. त्यानंतर आता शिवसेना निवडणुकीनंतर मनसेसोबत मनोमिलन करणार का याविषयी राजकीय वर्तुळामध्ये गरमागरम चर्चा सुरू आहे. त्यामुळे आज बार्लाकुंद्रा कॉम्प्लेक्स या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्या प्रचारासाठी आज 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 ते 10 दरम्यान कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांनी जिल्ह्यातील इतर उमेदवारांच्या तुलनेत सर्वात आधी प्रचाराला सुरुवात केली असून त्यांच्या प्रत्यक्ष मतदार नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघातील एक मोठा मतदार वर्ग त्यांच्याशी जोडला गेलेला आहे. अत्यंत सुसंस्कृत आणि शिस्तबद्ध पद्धतीने सुरू असलेल्या प्रचाराला आता कवी संमेलनाचा देखील टिळा लागलेला असून आज त्यांनी प्रचाराची आगळीवेगळी भूमिका मांडत नांदेड शहरातील जंगणवाडी भागातील हनुमान मंदिराच्या गार्डनमध्ये कवी संमेलनाचे आयोजन केलेले आहे. जंगणवाडी मैदान. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. मागच्या लोकसभेप्रमाणेच या विधानसभेला देखील भाजपाने मोदी फॅक्टरचा वापर केलेला असून पंतप्रधान मोदींच्या राज्यामध्ये 25 सभा आयोजित केलेल्या आहेत. आता प्रचार अंतिम टप्प्यात आलेल्या याच पार्श्वभूमीवर लोहा कंधारचे भाजपाचे उमेदवार ॲडव्होकेट मुक्तेश्वर धोंडके यांच्या प्रचारासाठी लोहा शहरातील बालाजी मंदिरासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. आज होणारी प्रचार सभा मुदतीच्या अंतिम टप्प्यात असल्यामुळे या सभेचा मतदारावर मोठा परिणाम जाणवणार असून जिल्ह्यातील लोहा कंधारसह हातगाव, देगलूर, नायगाव, नांदेड दक्षिण या मतदारसंघावर त्याचे परिणाम जाणवणार आहेत. त्यामुळे भाजपा व्यतिरिक्त इतर पक्षाच्या उमेदवारांच्या विजयाची गणिते विस्कटणार आहेत. नांदेड जिल्ह्यासह लातूर, हिंगोली, परभणी या मतदारसंघातून देखील मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि नेते मोदींच्या सभेला येणार असून नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा पंकजाताई मुंडे यांना ऐकण्यासाठी हजारोच्या संख्येने कार्यकर्ते आणि नेते उपस्थित राहणार आहेत असे संयोजकांनी सांगितले आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये धनगर समाजाची संख्या अंदाजे 2.25 लाख एवढी आहे. परंतु धनगर समाजाला वेळोवेळी आघाडी सरकारने दुर्लक्ष केले असून आरक्षणापासून वंचित ठेवले आहे. यामुळे नांदेड जिल्ह्यातील धनगर समाजावर अन्याय झालेला आहे. त्यामुळे आम्ही देगलूर विधानसभा मतदारसंघातून सेनेचे अधिकृत उमेदवार सुभाष साबणे आणि मुखेड मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार गोविंद राठोड यांना पाठिंबा देत असल्याचे जय मल्हार युवा मंच महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष मारुतीराव चिंचले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे वर्तमानपत्रांना कळविले आहे.
देगलूर मतदारसंघामध्ये। त्यामुळे आता एकाकी पडलेले भीमराव क्षीरसागर यांना भाजपाने धक्क्यावर धक्के देणे सुरू केले असून भीमराव क्षीरसागर पासून एक मतदार वर्ग दुरावला जात आहे। माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनीच या मतदारसंघामध्ये सूत्रे हरवल्याचे बोलल्या जात आहे। प्रत्येक पक्ष कोणत्या ना कोणत्या विचारसरणीशी संबंधित आहे, परंतु एखाद्या पक्षाच्या विचारसरणीमध्ये वाढलेला कार्यकर्ता आणि निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांना आणि इतर जनतेला विश्वासात न घेता केवळ पदासाठी पक्ष सोडतो। अशा उमेदवारांची पीक यावेळच्या विधानसभा निवडणुकीमध्ये बहुसंख्येने आहे। सुजाण जनता अशा केवळ निवडणुकीपुरत्या राजकारण्यांना घरी बसविणार का अशी चर्चा मतदारसंघामध्ये चर्चेला जात आहे। यावेळी सर्वच पक्ष सोबळावर निवडणूक लढत असल्यामुळे प्रत्येक पक्षाला काही ना काही बंडखोरांची वाळवी लागली आहे। त्याशिवाय रोजच कार्यकर्त्याची आयात आणि ओढाताण सुरू असून मतदार राजा पूर्णपणे गोंधळलेला आहे। त्यामुळे वेगवेगळ्या पक्षाची केवळ तडजोड करून पक्ष बदलणाऱ्या या दलबदलू नेत्यांना जनता निवडून देणार का अथवा त्यांच्या पाठीशी राहणार का अशी चर्चा सर्वच मतदारसंघामध्ये चर्चेला जात आहे। बुलढाणा अर्बन बँकेच्या स्वमालकीच्या जागेमध्ये आज स्थलांतर सोहळा होणार आहे। या सोहळ्याला कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राधेश्यामजी चांडक उर्फ भाईजी, संस्थापक अध्यक्ष बुलढाणा यांची उपस्थिती राहणार असून डॉक्टर सुखेशी झंवर, कार्यकारी संचालक बुलढाणा अर्बन बँक यांची देखील उपस्थिती राहणार आहे। त्यासोबत पालक संचालक सुबोध काकणे यांची उपस्थिती राहणार आहे। या कार्यक्रमाचे आयोजन आज दिनांक 12 ऑक्टोबर रोज रविवार रोजी सायंकाळी 7 वाजता शाखा कार्यालय सहकार संजीवनी VIP रोड G-नेक्सच्या बाजूला नांदेड येथे आयोजित केलेले आहे। कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बुलढाणा अर्बन बँक परिवाराने केलेले आहे। आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात। प्रशासनाचा कायदा आणि सुव्यवस्थेचा चोख पोलीस बंदोबस्त। शिवसेनेचे नांदेड उत्तरचे उमेदवार मिलिंद देशमुख यांचा प्रचार रॅलीवर भर। हातगाव येथे अनेक मुस्लिम युवकांचा सेनेमध्ये प्रवेश। आज असणारे काय वाढदिवस, माधव सूर्यवंशी यांना नमस्कार लालतुपे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स। भाजपा युती संदर्भात उद्धव ठाकरे आज आपली भूमिका मांडणार। निवडणूक प्रचाराचा असाही प्रयोग, ॲडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्या प्रचारासाठी आज कवी संमेलन। जिल्ह्यातील राजकारणाची समीकरणे बदलणारी मोदींची सभा आज ठरणार लक्षणीय। देगलूर मतदारसंघातून जयमल्ला सेनेच्या सेना पाठिंब्याने क्षीरसागर यांना आणखी एक धक्का, माजी खासदार भास्कररावांनी हलविले सूत्रे। बुलढाणा अर्बन बँकेच्या कार्यालयाच्या स्थलांतर उद्घाटन कार्यक्रमाला राधेश्यामजी चांडक यांची प्रमुख उपस्थिती। पक्ष आणि जनतेशी गद्दारी करणारा मतदार राजा घरी बसविणार का, मतदारांमध्ये चर्चेला ऊत। आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया, नमस्कार। जग आता जवळ आले। जवळ म्हणजे किती, अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये। तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी। आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदूगिरी पोखरून काढणारी। मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा। मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज, आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह। नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ।